अरे चला चला लवकर, झाली की नाही तयारी? हो हो आले. आई मी कुकर लावून ठेवलाय, भाजी चिरून ठेवली. सगळे आल्यानंतर मला वाटतं आपण पोळ्या करायला घेऊ. हो 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 चालेल चालेल. पूर्वा चल ये केक कापून घेऊया. चल पूर्वा चल ये. अगं अस्मिता येईल आता. अहो आधीच खूप उशीर झालाय. घे पूर्वा. नाही अस्मिता ताई आल्याशिवाय मी अजिबात केक कापणार नाही. हालो म्हणजे या वर्षी सुद्धा तुझा वाढदिवस काही होत नाही. काय गो विशाखा असं का म्हणतेस? अगं बरोबर बोलतेय ती आई. घरी कुठलंही फंक्शन असलं ना अस्मिता वेळेवर येणार नाही, आणि आली ना तरी ते क्लायंट तिची काय पाठ सोडत नाही. आजही तेच होणार. अशी येईल आणि लगेच निघून जाईल. या पूर्वाचा वाढदिवस म्हणून ट्रिप वरून आम्ही एक दिवस लवकर आलो. तिला काही आहे का त्याचं? ती थांबलीये डिटेक्टिव्ह बाईंसाठी. पूर्वा ऐक माझं, चल. दादा थांबणार आहे थोडा वेळ. अरे वळा नाही येणार ती वेळेत. मी आले. ताई आणि आम्ही पण आलोय. बघ आली ताई. मी म्हणाले होते ना ताई नक्की येणार. मग आमच्या ठमाबाईंचा वाढदिवस आणि मी येणार नाही का? थोडा उशीरच झाला आमच्या ठमाबाईच्या वाढदिवसाला. सॉरी ग पिल्लू, पण खूपच ट्रॅफिक होतं आणि डिटेक्टिव्ह बाई ट्रॅफिकला काहीच करू शकत नाही ना. अय्या ताई तुला कसं कळलं बहिणीचं बोलणं? अगं मी तुला जसं लाडाने ठमाबाई म्हणते ना, तसंच माझा राग आल्यावर वहिनी मला डिटेक्टिव्ह बाई म्हणते. माहितीये मला. आणि वहिनी रागावले माझ्यावर, दिसतंय ते. वहिनी दादा रिअली सॉरी. मला सांगा तुमची ट्रिप कशी झाली? छान झाली, पण ट्रॅफिक कुठे लागलं नाही हा आम्हाला. नुसते हसत काय उभे आहे? हो चला चला चला. अस्मिता मॅडम, मीच अस्मिता. तुम्ही प्लीज. ताई ताई तू बोल यांच्याशी आधी. पूर्वा काय चाललंय हे? अगं आधी आपण केक कापून घेऊया ना. दादा प्लीज. तुमचं सगळं झालं ना की मग मला सांगा. या ना मनाली, या. या ना मॅडम. या. थँक्यू. आई बाबा कधी येणार? आई आपण कुठे आहोत? आई आपण घरी कधी जाणार? अरे तुम्ही इथे काय करताय? अरे ही सगळी आहेत ना खूप बोर लोक आहेत. आपण बाहेर जाऊन एक गेम खेळूया. चला 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 चला. कुठला गेम खेळायचा आपण? बोला आता. मी स्वाती कारखानीस. शांत व्हा. हे बघा घाबरू नका, मी आहे ना. बोला. माझा नवरा वरुण काल वाशीला एक्झिबिशनला गेला आणि काय? आणि ही चिठ्ठी आली. तुझा नवरा धड परत येणार नाही आणि पोलिसात गेलीस तर तो परतच येणार नाही. आज 4 वाजता येणार होता हो,
पण अजून आलेला नाही. त्याचा फोनही लागत नाहीये. तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये विचारलं? ऑफिस मधले सगळे एक्झिबिशनला गेलेत ना, आणि बाकी कोणाचे नंबर्स माझ्याकडे नाहीये. प्लीज वरुणला शोधा. तो कुठे असेल? तो ठीक असेल ना? त्यांच्या कंपनीचं नाव? हे त्याचं कार्ड. सिड, नेटवर सर्च कर. या कंपनीचं एक्झिबिशन वाशीमध्ये आहे का, आणि असेल तर व्हॅन्यूचा नंबर घे. मॅडम, तुमचे मिस्टर काल घरातनं किती वाजता निघाले होते? सकाळी 8 वाजता. आणि शेवटचा कॉन्टॅक्ट कधी झाला? काल रात्री 9 वाजता. मॅडम, नंबर आणि पत्ता मिळाला. होतं एक्झिबिशन वाशीला. गुड. मनाली, त्या नंबरवर कॉल कर आणि वरुण कारखानीस या नावाने अनाउन्समेंट करायला सांग. त्यांना सांग अर्जंट कॉल करायला. माझा नंबर आहे. हो मॅडम. हॅलो, माझं नाव मनाली. हो, वरुणचाच आहे फोन. एक मिनिट. हॅलो, मिस्टर वरुण कारखानीस? हा, बोलतोय. आपण? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. हा, बोला. म्हणजे अर्जंटली फोन का करायला सांगितलं? मिस्टर वरुण, तुम्ही सेफ आहात ना? आर यू ऑल राईट? हो, पण हा सगळा काय प्रकार आहे? एक मिनिट. स्वाती मॅडमशी बोला. हॅलो वरुण, अरे कुठे आहेस तू? तू फोन का उचलत नाहीये? स्वाती, अगं काय झालं? असा रडल्यासारखा काय येतो तुझा आवाज? आणि हा कोणाचा नंबर आहे? ह्या अस्मिता कोण आहे? ते सगळं मी तुला नंतर सांगते. तू 4 वाजता येणार होतास ना? आता किती वाजलेत? अगं, एक्झिबिशनला एवढा रिस्पॉन्स मिळाला ना की वेळ वाढवावी लागली आम्हाला. आणि तुझा फोनही लागत नव्हता, पण मी मेसेज केला होता. मला वाटतं तुला मिळाला असेल. एनिवेज, तू घाबरू नकोस, मी अगदी ठीक आहे. तू आधी लवकर घरी ये. मॅडम, तुमचे मिस्टर अगदी सेफ आहे. नाही, आता पूर्वाताईचा वाढदिवस सेलिब्रेट करूनच जा. चला, एका भोंगरीत विजावा. स्वाती मॅडम, तुम्ही इतके अस्वस्थ का दिसताय? तुमच्यावरचं संकट तर टळलंय ना? नाही हो, नाही टळलेलं अजून. मला आलेली ही पहिली चिठ्ठी नाहीये. याआधीही खूप चिठ्ठ्या आल्यात मला. या सगळ्यातली पहिली चिठ्ठी कोणती आणि कधी आली? ही 6 महिन्यांपूर्वी. तुझी लेकरं शाळेच्या बस खाली येणार आहेत. मी मुलांना शाळेतून आणायला निघाले होते. स्कूल बस येणारच होती. ही चिठ्ठी मिळाली आणि मी वेड्यासारखी धावत सुटले. बघते तर काय, गिरिजा काकू मुलांना घेऊन येत होत्या. दुसरी ही, नवऱ्याच्या गाडीचे ब्रेक तुटलेत. आणि मग ही, तुमच्या दुधात विषारी पाल पडली. एकदा मी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. तुमचा गॅस गळतोय, फक्त मुलं घरात आहेत. मग पुढे काय झालं? पुढे दादा, कसला तरी वास येतोय ना? अगं, बाहेर वॉचमनने कचरा झालाय, त्याचा वास येत असेल तुला. थांब, मी सरला मामीला बोलवते. सरला मामी, सरला मामी.
अगं काय झालं ए गॅस वास येतो. बंद कर तू गॅस. अरे खिडकी उघड. गॅस कोणी ऑन ठेवला ते कळलं नाही. माझ्या पर्समध्ये चिठ्ठी कोणी ठेवली ते कळलं नाही. म्हणजे चिठ्ठी सापडली तेव्हा जो फोन आला होता तो फोन कोणाचा होता? त्याचा विचार मी केलाच नाही. पण कुठला तरी अननोन नंबर होता, म्हणजे लँडलाईनचा वगैरे. आणि नंतर तो मी डिलीट करून टाकला. पण त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्यांनी मी हातरूनच गेलो. वरून त्या दिवशी लवकर ऑफिसला निघून गेला. मी मुलांची शाळेची तयारी करत होते आणि समोरच्या गिरिजा काकू साखर मागायला आल्या होत्या. होमवर्कच्या वह्या ठेवल्या का आत? उशिरापर्यंत होमवर्क करत राहता आणि मग वह्या राहतील इथेच. हे घ्या साखर घ्या तुमची. अगं सकाळीच संपले, लक्षात नाही आली ना माझ्या. आणि हो, शाळेत कुठल्याही अनोळखी माणसाशी बोलायचं नाही. आले. आई माझी वेणी नीट कर ना. काय झालं वेणीला? काही नाही, छान आहे वेणी. उशीर होतो इथे डबे भरायला. काय झालं तुझ्या वेळीला बघू. मी बघते. हा अरे नुसती रिबन ढिल्ली झाली होती. काय झाली का? शाळेची तयारी झाली? हा, परवा विसरला होतास हा रुमाल. अरे गिरीजा काकू, आज काय घ्यायला आलाय? काही नाही, मी मदतीला आले. बरोबर. बरं पिल्लानो, या तुमच्यासाठी तिळाच्या वड्या आणल्या. घ्या. अरे वा, आता तुम्ही खाऊ दिलात म्हणजे डबे तसेच परत येणार. काही नाही, राहू द्या. हे ठेवा, डबे ठेवा. आली आली, बस आली. चला लवकर, इथेच आपण असू. चल चल चल, घेतलं ना सगळं? मी मुलांना सोडून मार्केटमध्ये गेले आणि परत आले ते कसे भरले डबे. भाजी ती खाय, तुझी लेकरं ते खाणार आणि मग ते साहेब साक्षी. अगं स्वाती, मग तुम्ही शाळेत गेलात तेव्हा रिसेस झाली होती? हो, आणि मुलांचा डबा खाऊनही झाला होता आणि त्यांना काहीच झालं नव्हतं. मी ना डॉक्टरकडे पण घेऊन गेले त्यांना. याचा अर्थ ही पोकळ धमकी होती. नाही, मुलांच्या डब्यात ना चीजचे तुकडे होते. मी मुलांना चीज दिलंच नव्हतं. म्हणजे सरला काकू किंवा गिरिजा काकू? अहो तुम्ही काहीतरीच काय बोलताय? कित्येक वर्ष ओळखतो आम्ही एकमेकींना. हो मॅडम, मला असं म्हणायचंय. पुढे काय झालं? त्या संध्याकाळी वरून घरी आल्यावर आमचं दोघांचं भांडण झालं. का ते विचारू नकोस. मला आता या जागेत राहायचं नाहीये. तू जाहिरात दे म्हणजे दे. पण तुला काय त्रास आहे, कारण तरी सांगशील का मला काही? मी सांगते एवढं पुरेसं नाहीये का? मी तुझ्या आणि मुलांच्या भल्यासाठी सांगतेय ना. भल्यासाठी? अगं इथून माझं ऑफिस जवळ आहे, मुलांची शाळा, क्लासेस, हे सगळं आपल्या बजेटमध्ये कुठे मिळणार आहे आपल्याला? आणि तुला काय त्रास आहे इथे ते तरी सांग ना. तू माझं ऐकणार नसशील तर मीच जाऊन जाहिरात देते हे घर विकायचं म्हणून. हे बघ तू. वरून असं करू नका. काय घाणेकर, काय करू नको? नाही म्हणजे जाहिरात देऊ नका. तुम्हाला जर का फ्लॅट विकायचा असेल ना, आम्ही आहोत की तुमची शेजारी. अहो मागे म्हटलं नव्हतं का मी तुम्हाला? विसरलात वाटतं. मी तुम्हाला मागे काय म्हणालो होतो ते तुम्ही विसरलेला दिसताय. आमच्या घरातल्या गोष्टी चोरून ऐकत जाऊ नका. मग दार पुढे ठेवून तुम्ही भांडत जाऊ नका ना. आम्हाला म्हणताय चोरून ऐकू नका म्हणून. पण मग मिस्टर वरुणा तुम्ही सगळं सांगितलं का नाही? हे नवऱ्याला कोणाला सांगायचं नाही, पोलिसांना सांगायचं नाही. चिठ्ठी कोंबड्याच्या रक्तानं लिहिली. जर ऐकलं नाहीत तर पुढची चिठ्ठी कोणाच्या रक्तानं लिहिलेली असेल? नक्की कोण असेल ही व्यक्ती? कोणाशी काही भांडण वगैरे? नाही, कधीच नाही. पण ना आमच्या सोसायटीचा वॉचमॅन, त्याची वरून मी कंप्लेंट केली होती. तो ड्युटीवर दारू पितो म्हणून. सोसायटीने त्याला काढून टाकलं कामावरून. नाव काय त्याचं? किसन. काढतो लगेच माहिती. अस्मिता मॅडम, माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याला काही होणार नाही ना. हे बघा, काहीही होणार नाही.
आता माझी माणसं तुमच्या आसपासच असतील. हा, पण तुम्ही मात्र मिस्टर वरुणना विश्वासात घेऊन सगळं काही सांगा. ही चिठ्ठ्या पाठवणारी व्यक्ती लवकरच सापडेल आपल्याला. पण मॅडम, मगाशी काय म्हटलं मी? घाबरायचं नाही, मी आहे ना. काय झालं? का असं कावलंय? काय करू मम्मी? सांग ना, काय करू? जिंदगीची वाट लागली रे. वाट लागली नाही, त्या माणसामुळे वाट लागली माझी. त्यानंच मला कामावरून काढला. डायरेक्ट पोटावर लात. अरे अन्नाला मोहताज झालोय मी, मोहताज. काय करू सांग ना, काय करू मी? तरी बी गप राहिलास मग? अरे 10 वेळा नवण्या केल्या साहेब. मी आईजान सांगतो दारू सोडली साहेब, मला कामावर ठेवा. आईजान सांगतो मला कामावर ठेवाला साहेब. पण काय नाही रे, आपल्यासारख्या गरीबाचं कोण नाही ऐकत. हा, ते बी खरं आहे म्हणा. आपल्यासारख्या गरीबाला कोण विचारते? पण चला ना, मला असं वाटतं ना काहीतरी करावं. वॉचमॅन कुठे गेला? वॉचमॅन, वॉचमॅन. नमस्कार साहेब. ते साठे कुठे राहतात या बिल्डिंगीत? कुठे राहतात ते सोड, तुझं काम काय? अहो ते सेक्रेटरी आहेत ना. मी बदली वॉचमन आलोय, सांगायचं त्यांना. किती दिवसासाठी? अहो पण ते साठे साहेब. अरे मूर्खा, मी साठे. हा, माफ करा साहेब. नटवर कुठे? अहो नटवर गावी गेला अचानक. कधी येईल माहित नाही. आम्ही आता दुसरा पर्यायच नाहीये. ते वॉचमनचे कपडे घाला आणि काम करा, नीट करा. वय साहेब, एकदम नीट करतो मी. हा करा. हा, एकदम नीट करतो. इतके दिवस उगाच रागवलो मी तुझे. आय एम सॉरी. तू मला आधी नाही का सांगायचं स्वाती? चिठ्ठीत रोज धमक्या येत होत्या रे. तू आणि मुलं बाहेर गेलात की मला खूप भीती वाटायची. पण आता मॅडम आहेत ना, काळजी करू नकोस. साहिल आणि साक्षी आहेत कुठे? पण ती काय बाहेर गार्डन मध्ये खेळतात. काय? आज खूप दिवसांनी मी त्यांना बाहेर सोडलं. पण आणि अस्मिता मॅडमची माणसं आहेत त्यांच्या बरोबर. बरं स्वाती, मला उशीर होतोय, मी निघू. तू काळजी घे. येतो ना स्वाती? वरुण, आज जायलाच हवा. ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आहे, तुला माहिती आहे ना. चल. स्वाती, अगं जरा कोथिंबीर आहे का ग? काय आमच्या यांना कांदे पोहे खायचे. मी पोहे भिजत घातले आणि फ्रीज उघडून बघते तर कोथिंबीरच नाही. आणि यांना कोथिंबीरीशिवाय पोहे चालत नाही म्हणून. मग कोथिंबीर कशाला? पोहेच नाही ना. नाही, स्वातीने केलेत म्हणून म्हटलं. चला येतो. आणि त्या अरे बदली, ऐकू येत नाही का? किती दंगा करतात ती पोरं. गप्पा का जरा, गप्पा बघा. घरी जा आपल्या. चला. पोरं म्हणजे डोक्याला तापच झाल्या नुसतं. अरे पोरानो, बास झालं की आता. किती धुमाकूळ घालणार? बास झालं खेळलं तुमचं. ओ साठे काका, कशाला ओरडताय त्यांच्यावर? मुलंच आहेत ती. आता ती गोंधळ नाही घालणार तर काय आपण घालणार आहोत का? हो माहिती आहे आम्हाला, माहिती आहे. ठीक आहे, मला उशीर होतोय. तुम्ही शांत राहा. हा, चला येतो मी. मला मुलबाळने म्हणून टोमणा मारून गेला. अरे चोरानो, पुढे झाला आता. सोपाड तोडूनच टाकतो एक दिवस.
म्हणजे कायमची कटकट संपेल. एक झोका एक धोका. तुटे झोपाळ्याचा